वडवणी तालुक्यामधल्या कवडगाव बुद्रुक गावामध्ये लग्न घरातच सशस्त्र दरोडा पडलाय। या दरम्यान चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम असा 11 लाखांचा ऐवज लंपास केलाय। बबन मांजरे यांच्या मुलाचं लग्न होतं, यासाठी ते नाशिकला कुटुंबासह वधू मुलीकडे जाणार होते। मात्र मध्यरात्रीच्या सुमारास 5 जणांच्या टोळक्यानं घरावर सशस्त्र दरोडा टाकलाय। दरोडेखोरांनी घराच्या छतावरून घरामध्ये प्रवेश केला। पुरुष झोपलेल्या घराच्या रूमला चोरट्यांनी बाहेरून कड्या लावून घेतल्या। त्यानंतर महिलांच्या रूममध्ये प्रवेश केला आणि गळ्याला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी दिली। याच वेळी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 11 लाखांचा ऐवज या चोरट्यांनी लंपास केलाय। बिल्डिंगच्या पाठीमागून त्यांनी ह्याच्या लाकडावर उभा राहून आतमध्ये आला। आतमध्ये येऊन त्यांनी आमचे पूर्ण अगोदर 3-4 दरवाजे लॉक केले। लॉक करून आमची पत्नी व आमच्या साडूची मुलगी ते झोपलेले होते, त्यांनी चाकूचा धाक दाखवून पूर्ण आमच्या घरातले 14 ते 15 लाख रुपये लुटून नेले। आम्हाला त्यांनी बाहेरून काड्या लावून घेतलेल्या होत्या। पूर्ण पहाटे 2 ते 3 वाजे दरम्यान दरोड्याची घटना घडलेली आहे। आमच्या हद्दीतील इसम आहेत बबन मांजरे, हे त्यांच्या घरी ही घटना घडलेली आहे आणि या घटनेमध्ये जवळपास 11 लाखाचे दागिने आणि मुद्देमाल रोख रक्कम अशी एकूण 11 लाखापर्यंतची चोरी झालेली आहे आणि त्या दृष्टीने आमचा आणि स्थानिक गुन्हे शाखेचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू आहे।